हॅलो मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. सकाळचे 9 वाजलेले आहेत. देवांश रुद्रांश स्कूलला पाठवलेले आहेत आणि आपली आता नाश्ता करायची वेळ झाली. तेवढ्यात मोरांचे आवाज आले म्हणून बाहेर पाहिलं तर मोर दिसले आणि वरती छतावर येईपर्यंत तर मोर गेलेले आहेत. ते बघा त्या डोंगरावर होते. 2 मोर होते आज. ओरडत होते छान. म्हटलं छतावर जाऊन आपण नाश्ता पण करून घ्यावा बघत बघत, नाही का. मस्त वाटतं त्यांना सकाळ सकाळ असं पाहणं. मग काय वरती आले तर आता चला तुम्हाला थोडासा असा व्ह्यू दाखवते. घराच्या पाठीमागचा असा व्ह्यू आहे आणि एकदम हिरवागार असा डोंगर वगैरे झालेला आहे. खूप छान वाटतं वरती आल्यानंतर. मन एकदम प्रसन्न होऊन जातं. हवा पण एकदम ताजी ताजी भेटते. आज जरा थोडंसं आभाळ आहे. तेवढ्यात आपण आता तयार होऊन आपण वागेश्वराच्या डोंगरावर जाणार आहोत. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे, नाही का, थोडंसं तिथं गेल्यानंतर छान वाटतं. तर चला आता आपण जाऊया. हे बघा खाली आले तर पाहिलं तर आपली मैना खूपच घाण झाली होती. आता धुण्यात एवढा वेळ नव्हता. धुवून तिला आपण तयार केलेली आहे. म्हणजे थोडंसं पुसून घेतलेलं आहे. छानशी अशी चमकायला लागली. मग काय आले डोंगरावर. पाहू शकता किती छान असं वाटतंय. वातावरण पण सुंदर आहे. आणि आज जरा थोडासा पाऊस नाहीच आहे, म्हणजे कमी म्हणायचं नाही, नाहीच आहे पाऊस. त्यामुळं मस्त असं वाटतंय. बघा हे समोरून मंदिर आहे. किती सुंदर वाटतंय. इथून त्याचा व्ह्यू दिसतोय एकदम पूर्णपणे. किती छान वाटतंय. असं समोरच मंदिराच्या एकदम समोरच असा त्रिशूळ आहे. डमरू आणि त्रिशूळ असे लावलेलं आहे. खूप सुंदर आहे. आणि डमरू त्रिशूळच्या पाठीमागे नंदी आहे. तर अगोदर आपण देवाला जाऊन येऊया. आतमध्ये त्यांनी काही मला कॅमेरा नेऊन नाही दिला, म्हणजे नाही का, आतमधल्या लोकांनी. कारण देवाला अभिषेक होत होता, त्यामुळे ओरडत होते सगळेच. तर बाहेर आले मी. म्हणजे आपला अभिषेकला हात पण लागलेला आहे आणि आपण मस्त दर्शन पण घेतलेलं आहे. परत बाहेर आले. तेवढ्यात प्रेमांश सुटला होता शाळेतून. तर त्याला पण घेतला आणि मंदिरात गेले होते. खूप छान वाटलं. इथं कधीही मला उदास वगैरे कधी वाटलं तर मी इथं येऊन बसते. 10, 15, 20 मिनिटं असं बसलं ना खूप छान वाटतं. वातावरण पण आज खूप 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 मस्त आहे. तर तुम्ही कधी ह्या डोंगरावर आलात का? आणि हे कुठलं डोंगर आहे ते तुम्ही मला नक्की सांगा. आणि रात्री घरी आल्यानंतर देवांश रुद्रांशनी मला हे गिफ्ट दिलेलं आहे गुरुपौर्णिमेचं.